माझ्या हाताने तो पाणी प्याला असता तर मी मोठा झालो असतो. त्याला वाटतं मी मोठा होऊ नये, म्हणजे मी त्याला मोठं करायचं. आणि मग त्यांनी तिकडे जाऊन सांगायचं मी त्याचं उपोषण सोडून आलो, मी ज्याच्याबरोबर होतो त्यांना मंत्री करा. आता हे स्वप्न होतं त्याचं. ज्या महिलांना न्याय मिळाला नाही बड्या नेत्यांमुळं, महाराष्ट्रातल्या 6 कोटी मराठ्यांच्या वतीनं सांगतो, त्या ताईला खरंच जर न्याय मिळाला नसला कोणत्या नेत्यामुळं, तिने येऊन सांगावं, तिला न्यायच मिळेल. हो, तिने येऊन सांगावं, बड्या नेत्यामुळं जर तिच्यावर अन्याय झाला असला न्याय देण्याची जबाबदारी मराठ्यांची आमची. तिला कसं मिळत नाही? त्याच्या लय भयान माहिती आल्यात रात्रीपासून. थोडं थांबा ना. त्यांनी एक शेवटी शब्द वापरलेला आहे, तो मात्र पक्का लक्षात ठेवा मराठ्यांनी मीडियाच्या बांधवांनी. त्याने एक असा शब्द वापरला आहे, तुकाराम महाराजांसाठी माझं मरण आलं तरी चालन, एक बळी असा राहील की तुकाराम महाराजांसाठी मेलाय, न्याय देण्यासाठी मेलाय. ह्यो न्याय देण्यासाठी मरणार नाही. याने इतके लफडे केलेत आणि याने इतके कुटाने केलेले जणू की याने कोणत्या तरी संस्थाने त्याच्या नावाखाली 300 करोड रुपये जमा केले आहेत लोकांकडून. त्योचं पहिलं गाव वेगळं आहे, तिथून भिशी घेऊन पळून गेलेलं आहे तो दुसऱ्या गावात जाऊन त्याने अनेक काही धंदे केलेले आहेत नंबर 2चे. आणि त्याच्या पायी तो असाच मारणार आहे. फक्त तुकाराम महाराजांचं नाव घेऊन त्याला मारायचं. कसं मारायचं याचं बी ज्ञान असलं पाहिजे. तर जारंगेवर आरोप करायचे आणि तुकाराम महाराजांबद्दल बोलले म्हणून मारायचं. मी तुकाराम महाराजांसाठी मेलो. तू तुकाराम महाराजांसाठी नाही मारायला लागला, तू त्या महाराज शब्दासाठी डाग आहे. तू मरणारच आहेस, इतके कुटाने केलेले तू, असे लोक सांगतात त्यांचे. ते मरणारच आहे म्हणे, ते मनानेच मारणार आहे. असं मारण्याऐवजी त्याला तुकाराम महाराजांच्या नावाखाली सहानुभूती घेऊन मारायचं. मी काय बोललोय? काय बोललो? मी देवाला मानतो, रोज कीर्तन सुरू आहे तिथं. देवाला मानत नसतो, कीर्तन सुरू असते का? विद्रोही असतो तर मानलं असतं का देवा कीर्तनाला? मी वारकरी धर्माला मानतो, म्हणून सगळ्या महाराज मंडळीचा मला आशीर्वाद आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहतो. तू जर महाराज आहे बोचे आहे, हां, तू जर महाराज आहे, एवढं वारकरी धर्माला घाण घाण शिव्या दिलेल्या आहेत मागच्या 10 वर्षाच्या काळात, कुठं गेलता तू? कुठं गेलता? इतकं देवांबद्दल वाईट वाईट प्रवचनं झालेली आहेत काही काहींची, तेव्हा कुठं गेलता तू? तू महाराज आहे ना, तेव्हा कुठं गेलता? आणि मी काय म्हणलो, ते इथं आलं माहिती डोळे उघडत नव्हते. मला खरं बोलायचं सवय, माझे डोळे उघडत नव्हते. मी महाराज मंडळीच्याच हाताने पाणी पिलेलं आहे. नारायणगडाच्या महंतांच्या 40-50 महंत आले होते, त्यांचा सन्मान राखला. मी पाणी पिलो, मी कोणाचं ऐकलं नाही, पण त्यांचा सन्मान राखला. म्हणजे वारकरी धर्माला मानतो. हे तेवढ्यात आलं कानात बोलायला लागलं. मला काय माहीत, माझे डोळे उघडत नव्हते. कोण आहे ते म्हणतं, मी बाबा आहे, बावळटकर महाराज का काहीतरी. आणि मला लगेच ध्यानात आलं, बच्चे भाऊ संघ वया घेऊन पळत होतो, तुरु 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 कुत्रा पळायल्यासारखं त्यांच्या मागं. म्हणलं याचे, म्हणलं तू मध्यस्थीला तुम्ही येत, व्याख्या द्यायला तुम्ही येत, मग सरकार संघ वाशीत बोलायला तुम्ही पाहिजेत. तुम्ही रॅलीत पायी चालणार होते, तुम्ही गेले कुठं अर्ध्यात फसून? तू झोपला होता किती दिवस, आता कशाला आलो? उठ, व्यासपीठात खाली होय. कारण मराठ्यांशी धोका करणारा असंच बोललं पाहिजे ना. तर मी आदेश घेऊन आलो संत तुकाराम महाराजाचं, असंच म्हणलं संत ते मला तू शिकू नको, तू खाली होय. आणि संतांबद्दल, जगद्गुरू तुकाराम महाराजांबद्दल माझ्याकडून वाईट शब्द गेलेत. अरे मी संत तुकाराम महाराजांसमोर नाक घाशील, कानसुद्धा धरील, माफीसुद्धा मागितली काल. जगद्गुरूंबद्दल, छत्रपती आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांपेक्षा मोठं कोणी आम्हाला? एका सेकंदाच्या आत मी जर माझ्याकडून तर झाला असेल, त्यावेळेस मला कळत नसतं. समजून घेत जा कधी उपोषण बसणाऱ्याला काय आलेत. बोलून जातो माणूस, चिडचिड असतो, त्याच्यात परेशानीत असतो. त्यात बोललो, एका धनक्यात कळायला बरोबर लगेच माफी मागितली. आणि एक दिवस मी तिथं जाऊन उपोषण सुटल्याचं पश्चातापसुद्धा व्यक्त करत. कारण आमच्या जगद्गुरूंपुढं त्यांच्यासमोर लीन होणं, त्यांना शरण जाणं काय वाईट आहे? ते कर, तो आहे पुढं नाही. तुला एक सांगतो, तू सरकारच्या आडून वचवच बंद कर. हां, तू नाटकं करू नको. मराठ्यात दुई तो याच्याने तर कवा पडूच शकत नाही. आणि माझ्या कुटुंबाबद्दल असले श्रेयावर हात टाकणाऱ्याने जर बोलला ना, तर तुला सोपं जाणार नाही. तुला मराठीच सांगतो मी. हां, माझ्या कुटुंबाने किती त्रास भोगलेला आहे ना, मी किती त्रास भोगलेला आहे. आणि तो कोणाचं चोळून खातो हे आम्हाला चांगलं माहिती. ते माझ्या कुटुंबाच्या बद्दल आणि त्याच्याबद्दल तर बोलला ना तू आता संत तुकाराम महाराजाबद्दल, तर तुला सांगतो, तुला सुट्टी नाही. तुला मराठीच सांगतोय मी. तू माझ्यावर बोल,
माझ्या चुका समाजाला दाखव. तू त्या महाराज शब्दाला डाग लावू नको. तू महाराज बी नाही आहेस. बया धरणारा तू तू आई मानू शकत नाही. आणि तुझ्या आईबद्दल तुझ्या बहिणीबद्दल त्यांच्याबद्दल काय नियत असणार आहे तुझी. तू हे शिकवू नको आम्हाला बाकीचं. तू बाकीचं तुला काय आरोप करायचे कर. तुकाराम महाराजांबद्दल आणि कुटुंबाबद्दल जर माझ्या कधी बोलला नाही इथून पुढं तू, तर तुला सांगतो तुला सोपं जाणार नाही. मग तू माहिती आहे मला सगळ्या माहिती मिळायला लागल्या. तो आता कुठे ते बंधू आले का नाही तिथं. एक बेंगलोरची माता माऊलीसुद्धा येणार आहे. तिने ते काय केलं आहे म्हणून त्या तिला तर 40 लाख रुपये घेतले तर असंही कळालं आहे. ऐकू माहिती आहे मला ती 40 लाख रुपयेसुद्धा घेतले तिने हे बोलायसाठी. म्हणून एवढ्या गाड्या घेऊन मुंबईला जातो. अहो एका दिवसात याला एवढ्याला चॅनल उपलब्ध होते कसे. मग 19 वर्ष गेले तरी हे चॅनल मला उपलब्ध नाही झाले. 19 वर्ष संघर्ष करतोय मी. तुला एका दिवसात आणि घंटा. आणि सरकारलाही सांगतो आणि तो जे नेत्याबरोबर पळतो त्यालाही सांगतो. आणि शिंदे साहेबाचा प्रवक्ता त्याच्या मागं त्यालाही सांगतो. आणि कोण बडा नेता आहे त्याच्या मागं त्यालाही सांगतो. तुमच्यामुळं तुम्ही जर याला साथ दिली तर याच्यामुळं तुमच्या पक्षाचं वाटलं होणार आहे. अरे सलाईन कम पळायला लागली कुंकड. त्याला लय नियतवान माणूस लागतो. महाराज लावून घ्यायला लय नियतवान माणूस लागतो. आणि महाराजासाठी मरणं, जगद्गुरूंसाठी मरणं, छत्रपतींसाठी मरणं, इदून तिदूनची नियत चांगली लागती. तो मरण जवळ आले म्हणून त्यांचं नाव घेऊन मारणार. मग लोक तुला पूजणार असं म्हणायचं. तुला संत तुकाराम महाराजांबद्दल वाईट शब्द केला माणूस हे चुकीचा आहे कुणी बोलू शकतो. आणि त्या याच्यात बोललो असेल पण तुला महाराजांना नाही. तू ज्ञान शिकू नको मला संत महंतांचं हे मला म्हणायचं होतं त्याला. आता तुला मरायचंच. तुकाराम महाराजांच्या बद्दल बोललो म्हणून तुला असं सांगून मरायचं आणि तुला देव व्हायचं. तो एका शब्दावरून कळतोय. मराठा समाजाला 3 शब्द सांगते. तेव्हा आल्यास काय म्हणतोय त्याच्या तोंडाने म्हणला तो कालच्या प्रेसमध्ये. माझ्या हाताने पाणी प्याला असतं तर मी मोठा झालो असतो. त्याला वाटलं मी मोठा होऊ नये. मग तू मोठा व्हायसाठी झक मारायला आलता होय. जात मोठी करायला आलता का. मला जे बोलला ना ज्याने आरक्षणाला विरोध केला त्याला जर तू एवढी झक मारली असती तू आरक्षणाला विरोध करणारा जर इतका बोलला असता तर आरक्षण मिळालं असतं. त्यांच्या विरोधात बोल. मी मराठ्यांसाठी काम करतो. मला काय बोलतो तो बावळटकर. दुसरा शब्द आहे त्याचा संजय राऊत सारखा रोज मी बोलतोय. हाय का नाही राजकारण्याच्यात. संजय राऊतचा काय संबंध आला इथं. संजय राऊत जणून 10ला बोलतो आणि मी 11ला बोलतो. मी जातीसाठी बोलतो. मी रोज घंट्याला बोलून तुला काय नीट आहे बा. बरं मी रोज संजय राऊत सारखा बोलतो तर काय बोलतो मराठ्याला न्याय आधी. तो म्हण नाही मी नाही म्हणायला पाहिजे. याचा अर्थ सरकारची सुपारी आहे का नाही. सरकारची सुपारी आहे का नाही. तू कोण सांगणारा. हे सगळं नियोजित आहे. एका मिनिटात त्याला लगी लाईव्ह मीडिया बी आला मुंबईचा. भाऊ इथं जिल्ह्याचा गोळा करायला नक्की न वालते आमचे 6 पिंपळगावच्या टायमाला. खरं बोलतो मी. आणि तुला मुंबईचा मीडिया एका घंट्यात. त्याची भाषा बघा. माझ्या हाताने पाणी प्यायला असता तर मी मोठा झालो असतो. त्याला वाटतं मी मोठा होऊ नये. संजय राऊत सारखा रोज बोलतो. म्हणजे संजय राऊतचं काय याचा अर्थ तो देवेंद्र फडणवीस शिंदे साहेबाची सुपारी घेऊन आलाय. लोक जे म्हणते तो 40 लाख रुपये घेतले खरं असू शकतं. मग आरोप नाही लोकांचा आहे. त्याच्याच गावातले लोक लिहून टाकतात यांनी विनय भंग केला आमच्या गावात. आमच्या गावात पुरी इज्जत घातली यांनी. पण बड्या नेत्यामुळे हे वाचलाय. यांनी कशाला महाराजाचं नाव लावायचं बरं. कशाला महाराज नावाला डाग लावतो. संत महंतांना काय टाकतो. आता कुठेतरी मराठा एक झाला आणि संत महंत एक झालेत. ही दोघांची शक्ती भक्ती एक झाली. याच्यातून लय मोठी क्रांती होणार आहे उद्या. तू काय फूट पडतो. तू कोणचा बाबा आहे. तू कोणचा बाबा आहे. सगळे पुण्यातले लोक काय काय तुझ्याबद्दलचे सांगतात. लय पुरावे येणार आहेत त्याचे. थोडं थांब. आणि याच्यामुळे तो मारणार आहे. लय जणांचे पैसे उचकेले जणू त्यांनी कोणत्या तरी शाळेच्या मंदिराच्या नावाखाली. आणि तो याच्यात मारणारच आहे. मग त्याला काहीतरी संधी पाहिजे. तर हे तुकाराम महाराजांना असं बोलले म्हणून मी मरायला बी तयार. तुला कोण मारणार आहे. तुला कोण मारणार आहे. इतक्या नालायक आला. आणि तुला मरून देव व्हायचं असं स्वप्न आहे.
तो स्वप्न मी कोण पूर्ण करणारा? आणि आमचं ऐकत नाही, त्याला अक्कल नाही. तुला ऐकत नाही म्हणून मला अक्कल नाही, आणि मला अक्कल नाही तर 1.5 करोड मराठ्यांना आरक्षण कसं काय मिळालं आत्तापर्यंत? मराठ्यांवरचा अन्याय बंद कसं काय झाला? जातीवाद कमी कसं काय झाला? जे ओबीसीत आरक्षण देणार नव्हते म्हणत नाही ते सरळ कसं काय झाले? आणि मला अक्कल नाही तर तू कसा झक मारायला येत होता का त्यांच्या संग? बच्चे भाऊ संग कशाला येत होता रे पिशा घेऊन? कशाला येत होता आमच्या संग? तू काय काय खात होता कोणत्या हॉटेलमध्ये? कसं सांगायला नव्हतं आम्हाला? तो आजा काय करत होता? तो बाप काय करत होता? तो सासरवाडी कुडली, तुला बी लेकरं आहेत, मग ते बी काय काय करतेत? लोक सगळं काढायला लागले, तू कशाला नालायकपणा करायला लागला? तुला मग एवढी सूचना आहे फक्त, बाकी नाही. संत तुकाराम महाराजांची आडून तू बदनामी करायचे थांब, कारण तो सरकारची सुपारी घेतलेली. तू सरळ बोल, तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नको, संत तुकाराम महाराजांना आणि वारकरी धर्माला बदनाम करू नको. तू सरकारच्या ट्रॅपमध्ये येस, तू त्यांची बाजू घेऊन बोलतोस, तू बिनधास्त बोल. तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नकोस. त्यांच्याबद्दलची मी माफी मागितली, त्यांच्या पुढं मला काय नाक राखडायचं, काय जगद्गुरू पुढं करायचं? मी एक छोटा भक्त आहे त्यांचा. हां, मी शरण जाईल, मला काय करायचं तरी. त्यांच्या आडून तो बोलायचं नाही. सरकारकडून तू सरळ बोल, मला काय बोलायचं. दुसरं कुटुंबावर इथून पुढं जर शब्द बी काढला तो, तुला सोपं जाणार. तुला सरळ सांगतो, माझ्या कुटुंबाबद्दल तू सर नाही करू शकत. माझ्या कुटुंबाची, त्यांच्या नकाची बी सर नाही करू शकत. ते कुणी बोलल्याशिवाय बोलत नाहीत. आणि मीडियाच्या बांधवाला विनंती माझी, मी पहिल्यापासून सांगतोय, कुटुंबाला विचारत जाऊ नका. ते भावनिक आहेत बिचारे. हां, ते समाजासाठी पण भावनिक आहेत, आणि एक बाप म्हणून माझ्यासाठी पण भावनिक आहेत. असल्या नालायकाला काय कळणार आहे कुटुंब म्हणजे काय? ज्याला माता बहिणीचाच तो विनयभंग करतो, याला आई काय कळणार आहे? स्वतःची बहीण तरी याला काय कळणार आहे? याला लोकांच्या भावना, समाजाच्या भावना कळूच शकत नाहीत. याला बच्चू कडू संपवायचे. याने एका नेते सुपारी घेतली, याच्यामध्ये शिंदे साहेबाचा बी प्रवक्ता आहे. सगळ्यांचा हिशोब क्लिअर होणार आहे, पण सगळ्या सोयरींची अंमलबजावणी झाली, सगळ्यांचा हिशोब क्लिअर होणार यांचा. आणि या असल्या चिल्लर लोकांमुळं, भांडगुळामुळं ह्या महाराज नावाला डाग लावायला लागले. ते सरकारला एवढं तरी अक्कल पाहिजे. सरकारला डाग लावावं लागले. मराठा समाज उलट असल्यामुळं सरकारवर रोष व्यक्त करायला लागलाय. किती भंगार सरकारने हाताखाली धरून माझ्यावर ट्रॅप रचलाय. बरं, ट्रॅप रचायला मी केलंच काय? मला हे कळत नाही. मी काय वाईट केलं? काहीच नाही. त्याच्यामुळं मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, याच्यावर मला प्रश्न विचारू नका. इतक्या नालायक हे महाराजच नाही. कारण देऊचे, आळंदीचे महाराज लोक सुद्धा आता सगळा खूप पुरा, मी बोलायला नाही पाहिजे आत्ताची पुरं येऊस तर सगळेजण त्याच्यावरती पुरावे देणार आहे. कोणत्या दर्यावर हे, कोणत्या डोंगरावर का कशावरती. तिकडचे सुद्धा निरोप आलेत की कोणत्या दर्यावर नाही येन, कोणत्या डोंगरावर नाही येन, याचा संस्थानाशी भंडारदाऱ्याचा काही संबंध बी नाही. हे विनाकारण नावाखाली पैसे जमा करतो इकडं. इतकं मूर्ख आहे बच्चे भाऊने. असले नालायक अवलाद जवळ धरलीच कसं काय होती? याच्याबद्दल मला प्रश्नच विचारू नका. याला ह्यो सरकारचं ट्रॅपमधला आहे. सरकारने याला पुढं घातलेलं आहे. त्याच्यामुळे याला काय बोलायचं तर बोलू द्या. फक्त याने 2 विषयात बोलायचं नाही म्हणजे नाही. जगद्गुरूंचे आडून याने सरकारला मोठं करायचं आणि समाजाला बदनाम करायचा धंदा बंद करायचा, आणि त्या महाराज नावाला याने डाग लावायचा नाही. आणि माझ्या कुटुंबावर तर अजिबात याने बोलायचं. हां, मला आंदोलन फिंदोलन काही कळणार नाही. मग हां, आमचे त्या आम्हाला माहिती आहे. तुला काय माहिती आहे? तू इकडं कुणाचं चोळून खायचं, तुला बिनधास्त खाय. तू आम्हाला नाही देणं घेणं त्याची. तुला माझ्यावर काय बोलायचं बोल, मी खंबीर आहे. तुला उत्तर सुद्धा देणार नाही. तो लायकीसुद्धा नाही रे मी बोलायचं तुझ्यावर. तू लायकीसुद्धा नाही. फक्त तू तुकाराम महाराज आडवे आणलेस याच्यात म्हणून. दुसरा प्रश्न घेतो. प्रकाश शेंडगे असे म्हटले की जरांगे पाटील जर आंदोलनाची भाषा करत असतील, कायदा हाती घेणार असतील, तर आमची सरकारला विनंती आहे की त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे. आणि दुसरं असं आहे की कायदा हाती घेणाऱ्याला सरकार जशास तसं उत्तर देईल. नेत्यांना मतदान करण्यापासून की मागण्यापासून रोखणारे जरांगे पाटील कोण, असं प्रकाश शेंडगे म्हटले. कायदा आम्ही हातात घेतला नाही. कायदा आम्ही हातात घेणार बी नाहीत. पण मागणीपासून 1 इंच बी हटणार नाहीत. विखे पाटील असं म्हटले की जरांगे पाटलांनी काय करावं त्यांचा प्रश्न आहे, परंतु
ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नाही. त्यांनी सुरू केलेल्या चळवळीला संपवण्यासाठी तेच कारणीभूत ठरतील. तुम्हीच ठरणार आहेत म्हणा. तुम्ही कोणाला पुढं घातलंय हे मला माहिती. तुमचं नाव नका घ्यायला लो. हां, ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी दवाखान्यात तुम्हीच आले होते. हो, या प्रमाणपत्राला बाधा नाही तुम्हीच बोलले होते. आणि विखे पाटील साहेब, तुमच्याकडून अपेक्षा नाही. तुम्ही मोठे नेते आहेत. तुमच्या वडिलांचं योगदान आहे या महाराष्ट्रासाठी. सरकारला वाचवण्यासाठी काही बोलू नका. एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून सांगतो. ट्रॅपमध्ये कोणते नेते मंत्री आहेत माहिती आहे आम्हाला. चळवळ आमची संपत नाही. तुम्ही संपवण्याचा घाट घातलेला आहे. तुम्ही माणसं पेरले 16-17 जण तुमच्या उपमुख्यमंत्र्यांनी आणि त्यांनी. सगळ्याला सगळं माहिती आहे. मग तुम्ही फक्त हे गोडीना आणि व्यवस्थित आंदोलन हाताळा. नाटकं नका करू. व्यवस्थित हाताळा आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा. मराठा तुम्हाला सुद्धा डोक्यावर घेऊन नाच. काड्या करू नका. तुमच्या वडिलांचं त्याचं मोठं योगदान आहे. मुद्दाम तुम्हाला आठवण करून द्यायला लागलो. हां, मला राजकारण करायचं नाही म्हणून तुम्ही सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल ही करा. चळवळ मोडायच्या भानगडीत पडू नका. मी मोडणार नाही, तुम्ही मोडणार आहेत चळवळ. आणि हे मराठ्यांच्या लक्षात आलेलं आहे. ह्या कालच्या प्रकरणापासून सुद्धा हे तुमच्या जिल्ह्यातलं उभं राहिलं आहे बावळटकर. कोण हे? भंगार बोच्याचं कोंकडून आलं. महाराज नावाला कलंक अवलादी. काही बोलतोय कुंकड. पण असे पाठबळ पुरायचे शिकलात काय तुम्ही? हे शिकवितात तुम्ही लोकांना, कार्यकर्त्यांना, तुमच्या जिल्ह्यातल्या लोकांना हे शिकविता का तुम्ही आंदोलन मोडायसाठी? तुम्ही येडे समजता का मराठ्याला? मराठे तुमच्या विरोधात जाऊ देऊ नका. पाटील साहेब, सकाळपासून आम्ही तुमची तब्येत बघतोय. तुम्हाला उठता येत नाही, बसता येत नाही. तुम्हाला 2 जर धरून अक्षरशः घेऊन गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सरकार सकारात्मक आहे असं वाटतंय का तुम्हाला? तुमच्या तब्येतीला घेऊन मला समाजच महत्वाचा आहे ना. तेच म्हणतो ना मी. सरकारचं म्हणणं काय आहे? याने 10% आता स्वीकारावं. जसं आता विखे पाटील म्हणले तसं. नसता चळवळ संपविणारी मी, याचा अर्थ उलटा करायचा. हे चळवळ संपविणार आहेत नाहीत, हे असं करणार आहेत. यांचं म्हणणं आहे 10% घ्या. नसता आम्ही ते जिल्ह्यातलं उठलं ते बावळटकर तसे उठणार आहेत बोलायसाठी तुझ्या विरोधात. याचा अर्थ असा आहे, म्हणजे सरकार जाणून बुजून तुमच्या उठविणार. तब्येतीचं तर देणं घेणंच नाही. मी मराठ्यांसाठी आणखीन लढतो ओबीसीतून आरक्षणासाठी. पुन्हा बाजी लावली मी. मला काय हलवत येत ना, मला माहिती आहे, डॉक्टरला माहिती आहेत. आणि पत्रकारिता सोडून बोलायचं ठरलं तर तुम्हाला माहिती. हे यांना सहन होत नाही. यांना वाटतं ओबीसीतून आरक्षण आता ते सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायला लागणार आहे. मग याला तेच स्वीकारायला लावायचं. मग ट्रॅप रचिलाय या असल्या नालायकांच्या हाताने, हे 2-4 जणांच्या, की ह्यो असंच म्हणतो, संताल तसंच म्हणतो. तुला म्हणलो रे, संताल नाही म्हणलो. तू शिकू नको म्हणलोय. वारकरी धर्माला मानणारे अवलादी, हिंदू धर्माला सुद्धा मानणारे अवलादी, हिंदू धर्माला सुद्धा मानणारे अवलादी आणि जातीवर सुद्धा प्रेम करणारी. पण पाटील साहेब, तुमची तब्येत चांगली असली पाहिजे, हे आंदोलनासाठी तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळं सरकारने तुमच्या तब्येतीबद्दल म्हणजे विचारपूर्वक तब्येतीबद्दल तुमच्या काही घेतलेलं नाही आहे, लक्षात घेतलेलं नाही. किंवा तुमच्या ज्या आजची सकाळची परिस्थिती आम्ही पाहिली, तुम्हाला चालता देखील येत नव्हतं. मग सरकारने आता तुमच्या तब्येतीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे अशी मागणी होत आहे. त्यांची तब्येतीकडे लक्ष नाही आहे माझ्या. त्यांचं लक्ष हे यांनी 10% स्वीकारावं हा म्हणावं. समाजाने त्यांना पाहिजे तेवढा गुलाल उधळलेला नाही. ही सगळ्यात मोठी पोटदुखी त्यांची. जेवढा आनंद व्यक्त करायला पाहिजे होता तेवढा समाजाने केलेला नाही. ह्यो जर म्हणला 10% मान्य, तर उद्या गुलालाचे ढिगलं पडतील. आणि ह्यो जर 10% ते मान्य करत नसला आणि सगळ्या सोयऱ्याचीच अंमलबजावणी करण म्हणणार असला, तर त्याच्या जवळचे जेवढे किंवा महाराष्ट्रात एक 16-17 जण तयार केले त्यांनी, हे मराठ्यांना सांगतो मी. तुम्ही याच्या विरोधात बोला, याला बदनाम करायला सुरुवात करा. आणि मग ही कालची सुरुवात आहे. तुला काय पाहिजे? मिळ्या पाहिजे का? आणि चल निघ मुंबईला. 1 मिनिटात तयारी. 1 मिनिटात तयारी. कालचं मराठ्यांसाठी उदाहरण. 1 मिनिटात ज्याला सोशल मीडियावर कुत्रं विचारित नाही, तेव्हा माणूस ह्या कायकीच हेड ऑफिसच्या चॅनलवर आणि एवढं मोठमोठाले व्यासपीठं चॅनलचे त्याच्यासाठी उभं राहिलेत. लहान व्यासपीठं नाही ती मुंबईतली, हे चॅनलचे व्यासपीठं उभं राहिले डायरेक्ट त्याच्यासाठी. हे ट्रॅप आहे. मग मला असं बदनाम करायचं नाही, तर मग मी 10% स्वीकारायचं. आणि मी 10% स्वीकारत नाही.
समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे सगळ्या सोयऱ्यांचं, ही चूक आहे का माही? मग तू हेच मराठ्याकडून बोल ना, त्यांच्याकडून बोलूस तर किती दिवस पैसे पुरते तुला ते? आणि तो लेकरं बागळा वाकडे तिकडे होते ना मराठ्या लोकांचं खाल्ल्यावर, आणि मराठ्याला बदनाम करायला गेल्यावर शाप लागन ह्या लोकांचा तुला. तो महाराज लावाय नावाची तर काढीच लागन, पण तो लेकरं सुद्धा वाकडे तिकडे होतील असं खाल्ल्यावर हे गोरगरिबाचं. मी माझं पूर्ण जीवपणाला लावलाय ह्या समाजासाठी. मी पोट महापूर हात ओढायला लागतं तेव्हा मग एक शब्द बाहेर पडतोय. तू माझ्या त्यागाबद्दल माझ्या ज्ञानाबद्दल बोलूच शकत नाही. परत शेवटी काय म्हणताय ते, त्याला म्हणता अक्कलच नाही. आणि परत शेवटी काय म्हणतो, तेवढं शातीर आहे. अरे तू कोणचं तरी एक बोल, म्हणजे एक कोण हुशार आहे म्हणून तू किती नालायक आहे तू. कोणची पायदाशी यार तू ही, कोणची पायदाशी यार तू ही. तू इतका मूर्ख. महाराज नाव घेऊन जाल मला एवढं वाईट वाटलं काल की तू संत तुकाराम महाराजांच्या आडून मला संपवायला, म्हणजे माझ्या जातीला संपवायला. आणि तू मारणार आहेस. तू म्हणतो मी मला मारणार आहेत. तू मरणार आहेस, मारणार नाही तुला कोणी. फक्त तुला तुकाराम महाराजाचं नाव घेऊन तुला एक असं नाव ठेवायचं की तुकाराम महाराजांसाठी एक जण मेलाय, तुकाराम महाराजांना न्याय द्यायसाठी. आम्ही खबीर आहेत ना महाराजांना न्याय द्यायला. बोलून देईन त्यांच्या विरोधात कुणी बी. आमची पायदास कशाला आहे? कोणात हिंमत आहे ना देशात तुकाराम महाराजांबद्दल जगद्गुरूंबद्दल बोल म्हणा. आम्ही छातीचा कोट करतो ना. तू कोणचा बोच्याचा महाराज आहे रे? दर्पण जाऊन आहे बायांचा आई बहिणीची छेड काढतो तू. तुझ्या बहिणीबद्दल आईबद्दल तर तुझी काय भावना असणार आहे? कशाला जन्मालाच त्यांच्या पोटी असले अवलाद जन्मू नये त्या आईबापांनी. याला शिकवा त्याच्या आईबापानं त्याला, कशाला जन्माला आमच्या पोटी म्हणून तू असली अवलाद. मराठी एक झालेला बोलतो तू. ज्याने मराठी एक केले, ज्याने मराठ्यांना न्याय दिला, ज्याने रात्रंदिवस खस्ता खाल्ल्या, 24 घंटे घराच्या बाहेर आहे साहेब मी. तू एक दिवस घराच्या बाहेर नसतील. गोवाधडी सोडून आला अशी गोवाधडीत मुत तूच घरात. मी 24 घंटे 6 महिने झाले या मराठीच्या लेकरं मोठे व्हा म्हणून घराच्या बाहेर. आणि तू माझ्या लेकरांबद्दल बोलाव, माझ्या मराठा समाजाबद्दल, माझ्या कुटुंबाबद्दल, आणि तो बोलाव. तुला 2 गोष्टी सोड नाही भाऊ. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आडून सरकारने तुला सांगितलं याची बदनामी कर, याला 10% स्वीकारायला लाव. फक्त संत तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नकोस. आणि माझ्या कुटुंबावर तो बोलायचा नाही. मग तू किती रोज पैसे घे, आणि रोज ज्या धाब्यावर जाऊन, ज्या मोठ्या हॉटेलवर जाऊन प्यायची तुला भारी, ती तुला कोणची लागत ती 25 का 35 हजाराची ती पी. नाही तर हातभट्टी पी तांब्या भरून. एका तांब्यात माणूस नीट होतो असं लोक म्हणतात. तू ते नीट होय. मला देणं घेणं नाही. आज याच्यानंतर मला खरं सांगतो तुम्हाला, आजच्या नंतर त्याच्यावर प्रश्न विचारू नका ह्या नालायकावर असले. फक्त त्यांनी सरकारची जी सुपारी घेतली, आता त्याला प्रामाणिकपणे ते काम करणं आहे. बदनाम करायचं. मराठा ठरविल तू काय बोलतोय ती चुकीचं. जर मी वाटतो मराठा समाज मला बाजू सरकीन, एका सेकंदात मी बाजू सरकवतो. तू जर मराठ्यासाठी काम केलंय तर इतक्या वर्ष तू मराठ्यांच्या विरोधात बोलणाराच विषय का बोलणार नाही? तू एवढी आगपाखड मीडियावर मराठा आरक्षणाला विरोध करणारा विषय बोलला असता तर मराठ्याने तुला डोक्यावर घेतला असतं. ह्याच मराठ्याने तुला डोक्यावर घेतला असतं. उलट आता तुला पायाखाली कुचायला लागलेत. कमेंट वाचतो तू खाली काय आहे ती, खाली वाच ना. आणि तो लय पुरावे येणार आहेत जणून माझ्याकडं, असं मला रात्री सांगितलं बऱ्याच जणांनी. तो इतके पुरावे येणार आहेत माझ्याकडं की लई. तुझ्या 4 पोरांचा उल्लेख केला ना की ते मी कोणाचं वाटोळं केलं, ते सुद्धा रात्री ईद आलती. तो हिशोब चुकता करायला. पण मी म्हणलं सोडून द्या रे, असल्याला नका घेऊन. येऊ सरकारचे पैसे घेऊन बोलणारच. तो बिनधास्त बोल, कवर बोल. फक्त हे तुकाराम महाराजांच्या आडून बोलू नको, कारण महाराज शब्दाला डाग लागल. जेवढी महाराज मंडळी तू यामुळे बदनाम होईल. त्यामुळे तू ते विषय सोड महाराजांचा, कारण त्याबद्दल मी महाराजांसमोर झुकलेलो आहे पूर्ण जगद्गुरूंपुरं पुढं. त्यामुळे तू महाराज नाव मधलं काढून टाकतो पहिलं, कारण तू बलात्कार करणार आहेस. त्याला महाराज नाव शोभत नाही. तुम्ही सगळ्या सोयऱ्याचा मुद्दा घेऊन लढाई लढताय, परंतु शंभूराज देसाई असं म्हटले की सगळे सोयरे याबाबत 6 लाख हरकती आल्या आहेत आणि त्यावर कोर्टात हरकत घेतल्यास ते रद्द होऊ शकतं. त्यामुळे सरकारचे त्याच्यावर अभ्यास चालू आहे. नाही हरकत नाही ना, त्यांनी अभ्यास करावा. राजेसाहेबांना बी याबद्दल माहिती आहे सगळं. शंभूराजे साहेबांना सुद्धा माहिती आहे याबद्दल. सगळा सोयरा किती ताकदीनं घेतलेला आहे त्याच्यावरती 15 दिवस सरकारच्या लोकांनी अभ्यास केलेला आहे. आता अभ्यास करायची गरज नाही. सरकारच्या लोकांना अभ्यास केलेला आहे, तेव्हाच तो शब्द त्यांनी बाहेर काढलेला आहे. हे राजेसाहेबांना मी आठवण करून देतो.
त्याच्या अगोदर जेजेसनं याच्यावरती अभ्यास केलेला आहे. हरकती येत असते, आता हरकतीचं काही विषय नाही. मोठ्या मनानं फक्त मराठ्यांना देऊन टाका, मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. हरकती बऱ्याच प्रकरणात आलेल्या आहेत. मग बऱ्याचशा छत्रपती संभाजीराजे नावांबद्दल असेल, अहिल्यादेवी होळकर नावांबद्दल असेल, अहमदनगरच्या धाराशिवबद्दल असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठांना नाव द्यायचं त्यावेळेचे असेल, असे तुम्हाला हजारो सांगेन मी. ए आर अंतोले साहेबांनी त्यावेळेस एक निर्णय घेतला होता त्याच्याबद्दल असेल. जे जे निर्णय बदलायलेत आत्तापर्यंत आणखीन त्याला जोडा आता तुम्ही, त्या सगळ्यांबद्दल हरकती आलेल्या. द्यायचं का नाही हा अधिकार सरकारचा असतो. बरं पाटील, दीपक केसरकर म्हणतात की जरांगे पाटलांनी कायदेशीर प्रक्रिया समजून घ्यावी. म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही आंदोलनाचा इशारा दिला आहे, मोठा इशारा दिला, त्यांना असं वाटतं की तुम्ही जे इशारे म्हणजे देत आहे त्याचा परिणाम कुठेतरी समाजावर होईल. मात्र तुम्ही काही प्रक्रिया समजून न घेता तातडीनं मागताय असताना म्हणायचं. केसरकर सरांनी समजून सांगावी प्रक्रिया. काय काय त्यांचे मंत्री तिकडूनच राहणं आणतात. मराठ्याला काय माहीत काय प्रक्रिया, येऊन सांगा इथं. काय चुकीचं आहे आता? येऊन सांगा समाजाला काय प्रक्रिया आहे. आम्ही तुम्हाला आमची प्रक्रिया सांगतो, पटलं तर हो म्हणा. आणि विशेष करून हे मात्र जाऊ द्या, मी सांगतो हे विषय सांगायचा राहिला. त्या दिवशी आमदार मंत्री येणार आहेत 1 तारखेला मार्चला. त्या दिवशी मंत्री महोदयांनी सुद्धा सगळ्यांनी यावं. मुख्यमंत्री पण आता ते आता आमदारात मोडते ते आमदार मंत्र्यात, आता यावं त्यांनी सगळ्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पण. आता सगळ्यांनाच आवाहन केलं आहे ना आम्ही, कारण आम्हाला बोलायचं आहे त्यांच्याशी. काहीही म्हणलं जाणार नाही त्यांना, काहीही समाजाकडून. ही पूर्ण खात्री आहे मुंबईपासून अंतरवालीपर्यंतची आपली. कोणीही, फक्त ते सगळे आल्यामुळं मेसेज चांगला जाईन की 1 तारखेची जी राजकीय पक्षांची बैठक आहे अंतरवाली, मोठ्या मनानं सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत, माझे आमदारांपासून सगळे आलेत. खूप चांगला मेसेज जाईल. आम्ही तुमच्या नावानं खुर्च्या लावून ठेवणार आहे तिथं. 288 विधान परिषदेची जी असतील ती आणि खासदार सगळ्यांच्या नावं टाकून इथं खुर्च्या लावून ठेवलेल्या असणार आहेत. तुम्ही मुख्यमंत्र्यांचे प्रवक्ते म्हणतात ते कोण आहेत? नाही ते बघूयात ना. ह्यो जर गप नाही बसला, मग कसं असतं, मग धोरण वेगळे. याच्यासारखं नाही माझं. सरकारने बोलायचं सांगितलं, सुपारी दिली म्हणून भाडाभाडा बोलायचं आणि जरांगे बदनाम करायचा. मग तसं नसतं. ती कोण प्रवक्ता आहे तुम्ही मला विचारताय ना, त्या प्रवक्त्याने त्याला गप करणे, ते गप नाही केला तर याला शिंदे साहेब संपवायचेत असा अर्थ काढून मी त्याचं नाव बाहेर काढणार. मग इथून मागं मी तच केले. मागं सुद्धा ट्रॅप होता, ह्यो पायी चालत होतो आपण, त्याच्या आधीचा ट्रॅप ह्यो 20-25 जणांना दिलेला ट्रॅप होता. वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं तुम्ही करायचं. पण त्यावेळेस सांगितलं, मला माहीत झालं नेमकं याच्या मागे कोण मंत्री आहेत. मी सांगितलं तुमच्या मागले माहीत झालेत, हे बंद करा मराठ्यांना बदनाम करायचं. त्यांनी ओळखीला आपलं नाव येऊ शकतं, याला माहीत होऊ शकतं. कारण कशामुळे माहीत होतं हे बी सांगतो मी तुम्हाला. त्या मंत्र्यांजवळ हिंडणारे सगळे त्यांचेच नाहीत. ते काही समाजावर प्रेम करणार आहेत, काही मायावर प्रेम करणार. ते हळू सांगतात असं ठरलंय हो. म्हणून मंत्र्यांनाही माहिती की आपलंच झकमारा कोणीतरी सांगतंय त्याला. तसं तो प्रवक्ता कोण आहे शिंदे साहेबाचा हे बी माहीत झालाय. बडा नेता ह्या बावलटकरच्या मागं कोणी हे माहीत झालाय. याच्यात कोणाकोणाचा रोल आहे, तो कोणाबरोबर येत होता, त्यांचा काय रोल हे माहीत झालंय. तो गप बसला ताई नाही त्याचं नाव, कारण ह्यो तरी त्यालाच उचकितोयच म्हणून त्याचं नाव समाजापुढं त्या प्रवक्त्याचं आणण्याचे. कारण त्या प्रवक्त्यामुळे मुख्यमंत्री बदनाम होणार आहेत. मुख्यमंत्री समाजातून उठणार आहेत, उपमुख्यमंत्री सुद्धा समाजातून उठणार आहेत. कारण हे त्यांनी रचले. मोठा हात असल्याशिवाय चॅनलचे एवढे व्यासपीठ उपलब्ध होऊ शकत नाहीत. तुम्ही पाहता विरोध वाढत चाललाय. संगीता वानखेडे नावाची एक स्त्री आहे, ती सुद्धा विरोध करते की पाटलांनी मला कधी विचारलं नाही, मला बरोबर शिव्या देण्यात आल्या होत्या, समाज त्रास देत होता, इतर समाज त्रास द्यायचे. नाही ते मला माहीत नाही. त्यांना त्रास झाला असेल तर त्यांना त्रास देणारा हिशोब होईल ना. असं कसं? त्यांनाच नाही, मी मागच सांगितलेलं आहे. महाराज लोकांना सुद्धा त्रास दिलेला आहे मधल्या काळात, त्यांनी पाठबळ दिलं म्हणून. आता आम्ही आंदोलनात गुंतलेलो आहे सध्या, हे समजून घ्यायचं. महाराज मंडळीने घेतलं तसं मराठा समाजाने समजून घ्यायचं. तोवर त्रास सहन करायचा. मी करतोय. मला सुद्धा शिव्या दिल्या, तुम्हालाच नाही. तुम्ही काय नवसाचे नाहीत एकटी, मला सुद्धा दिल्यात घाण. काल बी दिल्यात. मग का डोळे गेले का तुमचे? काल बी दिल्यात. मग सहन करायचं, अंबालबाजी नुसतं. महाराज मंडळीला ज्यांनी त्रास दिला त्यांचा हिशोब क्लिअर होणार आहे 100%.
महाराजांना सुद्धा उघड पडू द्यायला जाणार नाही. आणि ज्या ज्या कार्यकर्त्याला त्रास झाला आहे, तुम्ही आत्ता नाव घेतलं त्यांच्यासह, त्यांना त्रास दिला त्यांचा हिशोबाना. पण आज ती वेळ नाही. आज समाजाचं आंदोलन उचलून धरण्याचे, त्याच्यात वेळ घातला तर आंदोलनाची दिशा बदलन. एवढं तरी डोकं मराठ्यांच्या सगळ्या कार्यकर्त्याला नाव ठेवणाऱ्याला असलं पाहिजे. दिशा बदलन आणि वेगळं वळण लागल. एकदा हे सगळ्या सोयऱ्यांचं होऊ द्या. एकदा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू द्या. मराठे मोकळे झाले, आम्ही मोकळे झालो. त्रास देणाराचा हिशोब क्लिअर होणार. नुसतंच काहीतरी सोशल मीडिया हातात दे म्हणून बराळायचं म्हणून बोलायचं, लय शहाणपणा असल्यासारखं भूमिका नाही निभवायची. लयच अतिशहाणे मला लय ज्ञानी नाही वागायचं. तुमच्या मग ह्या फटकळपणामुळंच तुम्हाला कुणीच जवळ करी नाही. थोडं विचारपूर्वक वागायचं. याच्यावर बोलायचं, त्याच्यावर बोलायचं, त्याच्यावर बोलायचं. तो या बाजून कोण येईन रे मग? कोणाला तरी एकाला धरून राहावं लागतं, कोणाला तरी बोलावं लागतं. याच्यावर उचक, त्याच्यावर उचक. तुकाला मोठं लागून गेले का तुम्ही कुणी? त्याने आकपाखड केले नसतं होत. ते समजून सांगावं लागतं. मला इथं त्रास झालाय, हे जाणून बुजून दिलाय. मराठीच्या ताकद आहे ना नीट करायला त्यांच्यात. पण तुम्ही वाचा 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 बोला का? त्यांनी लोकांना वाटतं हे गेलेले आहेत कामातून. मापात सांगायचं, समजून सांगायचं. तरी शब्द आहे आपला. महाराष्ट्रातल्या ज्याला ज्याला त्रास झालेला आहे आणि ज्याने दिला त्याचा हिशोब क्लिअर होणार आहे. पण ती आज वेळ नाही. आजचं आंदोलन हे समाजाच्या हितासाठीच चालावं. समाजाच्या हितासाठीच चालावं. आपल्या हितासाठी चाललं तर त्या आंदोलनाची दिशा बदलत असते. मला शा दिल्या तर मी जर मराठ्याला म्हणलो मग त्याच्याकडे बघा रे, बदलली ना दिशा. दिशा बदलायची नसते स्वतःच्या स्वार्थासाठी. तसं तुम्हाला त्रास झाला असेल, सध्या नको. सध्या आरक्षण मिळू द्या एकदा, हिशोब होणार क्लिअर. ज्या मराठ्यांच्या कार्यकर्त्याला त्रास झालाय ना त्यांचा सगळा हिशोब क्लिअर होणार. आणि महाराज मंडळीला एकाच शब्दात त्यावेळी सांगितलं 1.5 महिन्यापूर्वी, तुम्हाला त्रास झाला आम्हाला माहिती आहे, पण आज जर आम्ही बोललो दिशा बदलत, त्रास सहन करा या जातीसाठी तुम्ही. त्यांनी मान्य केलं, करतो आम्ही त्रास सहन. पण त्यांना शब्द दिलेला तुम्हाला ज्याने ज्याने त्रास दिलाय फोन लावून फेसबुक व्हॉट्सअपवर त्याचा हिशोबच क्लिअर करणार आम्ही. तुमच्या बाजूनं महाराज मंडळीच्या बाजूनं ताकदीनं आम्ही उभा राहणार. 1.5 महिन्यापूर्वी शब्द दिलेला आपण त्यांना. पाटील, तुम्ही 10% स्वीकारलं नाही याचा एक राग आहे का? किंवा त्यानंतर तुम्ही ज्या मागण्या मांडल्या, तुम्ही जे काही आंदोलनाचा इशारा दिलाय, त्यानंतर ही ट्रॅप जो आहे तो अधिक सक्रिय झालाय का? हो, त्यांना राग सरकारला कोणचा आहे? मी हे 10% हो म्हणावं आणि समाजावर हे बळच लादावं. आणि तुम्ही काय ज्या मागण्या केल्या त्या आम्हाला द्यायच्या नाही आहेत असा याचा अर्थ होतो. आणि आम्ही तर त्याच घेणार आहेत. आणि तो राग आहे म्हणून यांनी ट्रॅप सुरू केला. मला ह्या ट्रॅपने फापणे काय होत नाही, काय होत नाही. मला माहिती आहे 20 जण बोलणारच आहेत. 3 जण बोलून झाले त्याच्या आधी, ह्यो 4था आहे. आणखी 16-17 जण राहिलेत, तेही बोलणार आहेत. मी चुकीचं काही करतच नाही. माझ्या समाजासाठी ओबीसीतून आणि सगळ्या स्वराचं आरक्षण मागतो, काय चुकीचं बोलतो? याचा त्रास व्हायला लागलाय. हजारो पोरावर केस झाल्या, त्यांचं काहीच रडणं नाही. मग तुम्हाला उली तिली कोणी बोललं इतर म्हणून तुम्हाला काय लगे एवढंही झालं? सहन करा ना, मिळूस तर. मिळाल्यावर बघू ना, मिळाल्यावर बघू. आणि आपण एक शब्द दिला हटत नाही, आपला स्वभाव वेगळा आहे. पण तुम्ही नाही माहिती होऊन बोललात तिकडच, त्याचा अर्थ असा होतो तुम्ही शहाणे आहेत, स्वतःला शहाणे समजता. समाजाचं देणं घेणं नाही तुम्हाला. तुमच्यावर अन्याय झालाय तोच दूर झाला पाहिजे, समाजाचं वाटोळख व्हाय ना, अशी भावना त्याचा अर्थ असा होतो. मला शिवे दिलेले किती दाखवू? मला तर कोयत्याने तुडीन म्हणले जाहीर सभेतून. हे येवल्याचं ते गप्प बसलो का नाही? माझ्या तर कुटुंबापर्यंत गेले हे येवल्याचं, गेलाय का नाही सगळ्या महाराष्ट्राला माहिती. तरी मी माझ्या स्वार्थासाठी समाजाचा वापर नाही केला. मग तुम्ही बी त्रास सहन करा ना जरा समाजासाठी. जमाना काय घेऊ ना बदला, हिशोब क्लिअर होईल. त्याच्यात हजारो पोरावर केसेस झाल्यात, तरी पोरं सहन करतात आज समाजासाठी. एकही आगपाखड करत नाही. हजारो राज्यात केसेस झाल्यात, ते म्हणते जातीसाठी झाली, बघू आरक्षण मिळाल्यावर. याला म्हणतात मराठ्यासाठी आंदोलक. काही असली माझ्या हाताने पण नाही पेलं, सरकारचं ते बावलटकर आणलंय कुठून येडपट बोचायचं ती. आणि माझ्या हाताने पण पेला, मग पेला असतात मी मोठं झालं. तू मोठं व्हायसाठी आलो झक मारायला इकडं तिकडं. चांगलं कीर्तन सांग ना, गाथा वाचव, मोठा महाराज होय, चांगलं काम कर जातीसाठी. आई बहिणीला छेडितो, तू मोठा होतो का? आणि ते आई बहिणीला छेडलेलं पाप धुवून जायसाठी महाराज लावलो तो मधी, तो या नावाच्या मधी.
आईबापाने याला घराच्या बाहेर काढा पाहिजे, असली पैदाच घराच्या बाहेर हाकलून द्यायला. हे मारणारच येईन, लई उच केले जणून लोकांची. फक्त ह्या नावाखाली मारायचं याला. आम्ही नाही मारित त्याला, तेच मारणार आहे. आता जे ते महाराजांनी असा देखील आरोप केला, तुम्हाला एक फोन आला आणि तुम्ही आंदोलन सुरू केलं, सरकारला बदनाम करण्यासाठी हे सर्व सुरू आहे असं. त्याला काय अक्कल आहे का? त्याला काय अक्कल आहे का? अरे कोणाचा फोन आला ना, एक काम करा ना, मग सगळे ट्रॅपवर आहेत फोन माझ्या शेजारी, तुमच्या सहित पत्रकार असून बी माझ्या संग काय बोलाता, तुम्ही मला काही ज्ञान शिकता का? तसे मग 100-150 काढ की. तो आता बापच झालाय तो सरकारचा सध्या. आता 2-4 दिवसासाठी फक्त मीडियावर बोलायला सांगितले तुला. मग आता यंत्रणा कोणाच्या हातात आहे? सायबर क्राईमला काढायला लावा. मला जर एखादा नेता म्हणला ना तू आंदोलन कर, या क्षणाला उठतो मी, इथून या क्षणाला उठतो. काय पाहिजे आणखी? काय तो काय शब्द बोलावा बिट्यानू? मी म्हणतो याला सरकार मोठं करणार आहे आणि याला कुचणार बी. बघ म्हणा तो होत आहे का नाही. तू आपला शब्द ध्यानात ठेवतो. तो वापर करायचा वापर करणार, तो मुंडक्यावर आपटिणार असं वरून टांगड्याला धरून खाली. बघ तू मग हा शब्द ध्यानात ठेवतो. तो उलट मराठ्याच्या बाजून पाहिजे होता तू, जर मराठ्यासाठी काम केलं तर. आणि तो बलात्काराचे पाप धुवायसाठी मग आरोप करायला लागला काय तू? याचं येड पडतोय. दलिंदर जाऊन सगळ्या दुनियाचं तू. पाटील, आंदोलनाची दिशा भरकटवण्यासाठी अशा लोकांना जाणीवपूर्वक पेरलं जातंय का किंवा हे होतंय का? आंदोलन भरकटत नसतं. मी मायबाप मानलंय, यांना मायबापच मानलंय, ते मला पोरग मानलंय. आणि मी वाईटच काय केलं त्यांच्या नजरेसमोर म्हणून ते मला सोडणार आहेत. त्यांना सरळ दिसतं नाही काय वाईट केलंय. 1.5 करोड लोकांना आत्तापर्यंत न्याय दिलाय. मराठ्यांवरची जी दहशत होती ती पुरी निघून गेली. 3री गोष्ट मराठी एक झाली. 4थी गोष्ट आयोग वाढला. 5वी गोष्ट 10% आरक्षण बी मिळालं. ज्याला घ्यायचं त्याला व्हायला पण मिळालंच. मुलींना मोफत शिक्षण झाले. कित्येक तरी पोरांना नोकऱ्या लावल्यात. मी ते ECBCतून बाहेर काढलेल्याला 63,000 शिक्षकांचा प्रश्न सोडलाय. अरे माझ्या ध्यानात सुद्धा नाही इतकं कामं केलेत. कोपर्डीचा अर्ज सुद्धा करायला लावलाय. काहीतरी सांगावं मलाच मायात लक्षात नाही. हे वाईट काम केलं का मी? आणि तू सांगत होती चांगलं आहे का? माझ्या हाताने पाणी प्यायला पाहिजे होतं, मी मोठा झालो पाहिजे. तू मोठा व्हायसाठी पाणी प्यायचं का मी? ह्यो ट्रॅप आहे का? आणि हे बोलणार तू जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आडून, त्यांचा आसरा घेऊन. एवढ्या मोठ्या जगद्गुरूचा आसरा तू घेणार मराठी संपवायसाठी आणि सरकारचं ऐकायसाठी? सरकारने 10% मी मान्य करावं म्हणून तो एवढा मोठा आसरा घेणार? काय नालक पायदा जन्मल्या आई बापाच्या पोटी तोही. पण या लोकांना काय सल्ला द्या? काही सल्ला फल्ला काय नाही. फक्त जगद्गुरूंच्या आडून सरकारचं स्वप्न तो साकार करायचं नाही. या तू सरळ बोल माझ्यावर. आणि ते आरोप करणार आहे मला माहिती कवर. हे आंदोलन सगळ्या सोयऱ्याबाबत सुरू आहे. मी उद्या म्हणून द्या सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल आंदोलन नाही करायचं, ह्यो परदिशीच बंद झाला पाहिजे. कारण ट्रॅपच संपला. याचा अर्थ होतो 10% स्वीकारलं. आणि मी तर तुला सांगतो, मी तर बरसोर हटत नाही बरं ओबीसीच घेतल्याशिवाय. तुलाच नाही सरकारला सांगतो. तुला ज्या बापाने उभा केला ना, तुला बाप जो झालाय ना, त्याला सांगतो ओबीसीतून घेतल्याशिवाय सुट्टीच नाही. ट्रॅप आणि फ्रेप तर मोजितच नाही मी. आणखी 16-17 जण आहेत दादा. हा, आणि त्या 16-17च्या मागचे बी मंत्री आमदार मला माहिती आहेत कोणी. मी बी टप्प्याटप्प्यात नावं बाहेर काढणार. या क्षणाला तुम्ही म्हणतायत की अजून 16-17 जण आहेत, त्यामुळे आता कट कारस्थानाची भीती तुम्हाला समोर दिसते का? नाही, फक्त माझी जी अस्मिता आहे, मी ज्या समाजाला मायबाप मानतो त्यांच्या आडून लपून, आणि ज्या वारकरी धर्माला मी मानतोय त्यांच्या आडून लपून माझ्यावर वार करू नका. सरळ वार कर, त्यांच्या आडून लपू नको. त्यांच्या आडून वार केला की माणूस भावनिक होत असतो की माझा वारकरी धर्म संप्रदाय बदनाम नाही झाला पाहिजे. तिथं माणूस मागं सरकत असतो. छत्रपतींच्या आडून वार करणं, तिथं माणूस मागं सरकत असतो की माझा राजा बदनाम नाही झाला पाहिजे. जनतेच्या आडून बोलायचं, माझी जनता बदनाम नाही झाली पाहिजे, तिथं मी मागं सरकतो. असले वारं नको करू. तुला जी सरकारची भूमिका करायची, तुझे बाप सरकारला मानलंय, तो हा बाप सोडून तो स्वतःचा, तर तू मान रोज, काय हरकत नाही. कारण मी वाईटच काही केलेलं नाही. तुम्ही गुन्हे मागे घेतले नाही. मागे तुम्ही एकदा बोलला होता की आम्ही देखील मग अपील करूयात, आमच्यावर देखील अन्याय झाला ह्युमन राईट्समध्ये. बघूया, देवेंद्र फडणवीस साहेबांवर विश्वास आहे आमचा. आणखी नाही घेते गुन्हे अंतरवालीसह महाराष्ट्राचे मागं त्यांचा शब्द आहे, घेतील ते. नाहीतर मग ओढू, आदेश देणारा सहमती ओढू.
वाढणारच, सोडणार नाहीत आम्ही सुद्धा. 650 पोलीस जातोय त्याच्यात, आदेश देणारा सहित, आदेश देणारा मंत्री बी आम्हाला माहिती, आदेश देणारा मंत्री माहिती. आणि त्या मंत्र्याने कोणाला विचारलं असं देऊ का ते माहिती. गृहमंत्र्यापासून सगळे वाढणार आम्ही मध्ये. मग तुम्ही 2 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता की सरकारला या 2 दिवसाच्या काळात, मग त्याचं काही तुम्हाला सरकारकडून काही संपर्क नाही काहीच नाही. संपर्क नाही करा नका करू, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे, त्याशिवाय माझा मराठा हटत नाही. 24 पासून आंदोलन सुरू शांततेत. पाटील वारंवार लोणाळ्याची चर्चा केली जाते. लोणाळ्यात बंद दाराआड काय घडलं, नेमकं त्या ठिकाणी काय घडलं, काय घडलं? पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, काही लोकांनी मुंबईत तुमच्या मुलाखती घेतल्या, त्यानंतर ते लोक इथं आले आणि त्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. नेमका हा प्रकार काय चर्चा झाली मुंबईतली? लोणाळ्यात नेमकी काय चर्चा हा लोणावळ्यातलं सांगतो, पण मुंबईतलं म्हणजे दोन्ही संघच सांगतो. तुमच्यासोबत काही लोक स्टुडिओत आले, त्यानंतर ते या व्यासपीठाच्या आसपास फिरले, त्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. स्टुडिओत मुंबईत गेलोच नाही मी, मुंबई स्टुडिओत गेलोच नाही. मुलाखतीच्या वेळेस ज्या लोकांशी चर्चा झाली ते लोक इथे फिरले, त्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या. मला प्रश्नच नाही कळाला, पण पहिल्याच आधी उत्तर देतो. लोणावळ्यात काही झालं नाही. लोणावळ्यात रात्र होती आणि लोणावळ्यात इतका गारा होता भयानक, आणि मी असा वाळकोंचा माणूस, आपल्याला नाही सहन होत. आणि तिथं नाही व्यासपीठ बोलायला. मी तिथं म्हणलो आपण समाजात चर्चा करू. तिथं आलेले फक्त अधिकारी होते, मंत्री नव्हता. ते म्हणले सरकारनं पाठवलंय, असा ड्राफ्ट आहे सगळ्या सोयऱ्यांच्याबद्दल, याची अंमलबजावणी करतो. तुम्ही इथून पुढं सरकारची गरज पडणार नाही तुम्हाला, इथंच सरकार करून देतो. मीडियातच बातम्या आल्या. मग त्यांच्याशी मी चर्चा केली. म्हणलं हे ड्राफ्टच मला मान्य नाही राव, पण आपण बाहेर चर्चा करू. तेवढ्यात बाहेर एक 20-25 हजार पोरं बसलेली होती. त्यांनी एक घोषणा अशी दणकून दिली. ते म्हणले बाहेर नको व्हा, त्यांची पातळच झाली त्या अधिकाऱ्याची. ते म्हणले काय बोलायचं तर आताच बोलू, आणि आतलं मान्य नाही झालं ते बाहेर येऊन सांगितलं. आणि काय तिथं व्यासपीठ नसल्यावर 4 भिंतीत नाही बोलावं. आता खोली 4 भिंतीत नसतील केवढीची असते. आणि बरं मी तिथं मॅनेज झालो, मग मागच्या दारातून घरी आलो असतो का नाही. मुंबईला काय पुढं, मुंबईला काय पुढं. आणि मग तिथं मॅनेज झाल्यावर अधिसूचना घेईन का, कायद्यात बदल करण्यासाठी अधिसूचना घेईन का राज्यपालची, तसाच माघारी येईन ना मग. आणि आता अंमलबजावणीसाठी फाईट आहे. अहो साधा प्लॉट जरी खरेदी करायचा असला जमीन, तरी 15 दिवसात जाहीर प्रकटन द्यावं लागतं. मग कायद्यात दुरुस्ती करायची त्यांना 15 दिवसात जाहीर प्रकटन द्यावं लागतं. किंवा ट्रॅप आहे दादा. सरकारने तुम्हाला आणि इथं उपोषणाला बसेन का मग मी, त्याच्यानंतर येऊन जीव जाळीन मरण काही दात. आता काय होतं माहिती आहे, काय सुचलंय आत शरीरात. अधिसूचना काढली सरकारने, मात्र अंमलबजावणी होत नाही. काय अडचणी असतील सरकारला, तुम्हाला काय वाटतं की अंमलबजावणी करण्यासाठी, कायदा करण्यासाठी अशा काहीच अडचण नाही. त्यांना ते 10% मराठीवर थोपवायचं, आणि मी ते थोपू देत नाही. म्हणून ते मला आता दुश्मन मानायला लागले. आणि दुश्मन मानून याला संपवायचं काही करून आता, ही त्यांचा डाव आहे. आणि मराठीच ते संपवून देत नाहीत. त्यांचं दुसरं एक स्वप्न होतं, 10% दिल्यावर या राज्यात भयंकर आमचा उदो होईल. झाला नाही. मग आता पोटदुखी राहणार ना, असं काय करता. एवढं मोठं राज्य आहे, एवढी मोठी प्रतिष्ठा आहे त्यांना, आणि एक मराठा त्यांच्या बाजूने बोलाना. त्यांचे सुद्धा कार्यकर्ते त्यांच्या बाजूने बोलानात, त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या बाजूने गुलाल टाकीनात. अहो साहजिक अपमानच हे नाही हो. मराठ्याला ते आरक्षणच मान्य नाही. मग हे कोणामुळे, हे तर माझ्यामुळं. मग याला आता बदनाम करा. पैसा विषय आपल्यापासून चिल्लर असतो. दुसरी गोष्ट, सगळे साधनं हे सगळे ऐकण्यातले सरकारचे आहेत. मग हे उपलब्ध करून द्या त्यांना, बोलून द्या बिनधास्त. मग ते आपल्याला लागले बिनधास्त बोलायला. पण चूक समाजाला दिसणार ना माझी. समाज कवा माझ्यापासून लांब जाईन, मग चुकत दिसत नाही. धन्यवाद. चला. आणि त्याच्यावर विचारित जाऊ नका आता. ते ही येते त्याला सरकारनं विकत घेऊन त्याला सुरू केलंय. आणि असं केल्यामुळं सरकार काय होणार आहे माहिती आहे तुम्हाला. सरकार त्याच्यामुळे डॅमेज होणार आहे पुरं. आणि तो ज्या नेत्या संघ फिरला तो डॅमेज होणार आहे. त्या संघ कोण प्रवक्ता उभा राहिला तो बी मराठ्यांच्या नजरेतून पडणार आहे. आणि ज्या प्रवक्त्यानं आणि ज्या बड्या नेत्यानं नगरच्या त्याच्या पाठीमागं हात ठेवलाय तो नेता सुद्धा हा शेतकरी नेता बी त्याच्या मागे एकूण तरी ते बी त्यामुळं तो सरकारला 100% संपवणारी मोठी जात आहे मराठीची. ही जात तो सरकारपासून लांब घालणार आहे. मग सरकार करायला गेलं मला बदनाम,
पैशाचे पैसा उडाला सरकारचा, सरकारला फायदा व्हायचा, त्याच्यामुळं तोटा होईल, ही जात पुरी बाजू जाईल. म्हणून सरकारनेच उलट त्याला बाजू सरकायला पाहिजे की तो ह्यामुळं आम्हीच आता बदनाम व्हायला लागलो ते एवढ्या मोठ्या समाजात. आणि ते कोण प्रवक्ता आहे ना, त्याच्यामुळं मुख्यमंत्री बदनाम व्हायला लागले. त्या प्रवक्त्यालाच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तो ह्यामुळं कशाला समाज लांब घालतो आणि त्याला कायला पुढं घातलं. म्हणून त्याचा प्रश्न विचारू नका, त्याला काय बोंबलायचं तर बोंबलून द्या. ते सरकारनं उभा केलेला आहे. सरकारला बदनाम व्हायचं असलं तर सरकार त्याला बोलायला लावी सारखं. आणि मराठा जर सरकारच्या बाजून ठेवायचा असला तर सरकार होणारे पुढचे ट्रॅप बी बंद करीन आणि याला बंद करीन. कारण माझं ट्रॅप रचण्यासारखं कामच नाही आणि मराठा समाज मला सोडून देईल असं मग कामच नाही. त्यामुळे दोन्ही स्वप्न सरकारचे कवाच पूर्ण होणार नाही, कवाच. आणि कधी न मिळणारं 75 वर्षातलं मी समाजाला कमीत कमी जीव जाळून मिळून दिले. त्यामुळे समाज आयुष्यभर बाजूला जाणार नाही आता, हे तरी लक्षात ठेवा. त्यांनी 100% लक्षात ठेवा त्यांनी, सरकार. हे ट्रॅप जर त्यांना बंद करा, त्याचे प्रश्न खरंच विचारू नका, त्याला बोंबलं नाही काय बोंबलायचं.